प्रियानो, आजची शुक्रवारची बायबल स्टडीला आपण प्रारंभ करू. प्रियानो, आजचा 102nd लॉकडाऊन डे आहे किंवा आपण 33rd अनलॉकडाऊन डे आपण बोलू शकतो. ओ माय पीपल, हिअर माय टीचिंग अँड लिसन टू द वर्ड्स ऑफ माय माउथ. आय विल ओपन माय माउथ इन पॅरेबल्स. आय विल अटर इडन सिक्रेट थिंग्स फ्रॉम द ओल्ड. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सनाधीश परमेश्वर पित्या, प्रभू, आम्ही आजचा शुक्रवारची बायबल स्टडी करत असताना प्रभू आम्ही तुझ्या पवित्र आत्माची सहाय्य मागत आहोत. प्रभू तुझ्या वचनाचा स्पर्श तू आम्हाला सर्वांना लाभू दे आणि प्रभू तुझ्या वचनाद्वारे तू तुझं ज्ञान तू आमच्या समोर प्रभू सादर कर. प्रभू तू आम्हाला तुझा वचनाचा आशीर्वाद तू आम्हाला सर्वांना पाठव प्रभू. आणि प्रभू तुझा वचनाद्वारे प्रभू आम्हाला आनंद आणि शांती प्राप्त व्हावी ही विनंती करतो प्रभू. पुढची वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये सुपूर्द करतो. सर्व काही मान महिमा आणि गौरव तुला देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियानो, आज बायबल स्टडीसाठी हिब्री लोकांचं पत्र त्याचा 9वा अध्याय आणि 1 ते 28 वचन आपण घेणार आहोत बायबल स्टडीसाठी. आणि प्रियानो, आज आपण भागमध्ये आपण बाय पार्ट्स आपण बायबल स्टडी करणार आहोत. लेटर टू द हिब्रूज चॅप्टर 9 वर्स 1 to 28 वी विल डू इन पार्ट्स. पहिलं भाग 1 ते 5 वचन. नाव द फर्स्ट कव्हेनंट हॅड रेग्युलेशन फॉर द वर्शिप अँड ऑल्सो अन अर्थली सँक्च्युरी. अ tabernacle was set up. In the first room was a lampstand, a table, the consecrated bread. This was called the holy place. Behind the second curtain was a room called the most holy place, which had the golden altar of incense and gold covered ark of covenant. The ark contained the gold jar of manna, Aaron's staff that had budded, and the stone tablets of the covenant. Above the ark were the cherubim of glory, overshadowing the atonement cover. But we cannot discuss these things in detail now. प्रियानो, हिब्री लोकांचं पत्राचा लेखक प्रभू येशू ख्रिस्त हा वैभवशाली प्रमुख याजक आहे. जीसस इज द सुपिरियर हाय प्रीस्ट या विचाराने तो पुढे जात आहे आणि तो सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त हे ओरिजिनल हे प्रमुख याजक आहे आणि त्याच्या प्रभू येशू ख्रिस्ताने पृथ्वीवर येऊन त्यांच्या कार्य केलेलं आहे आणि स्वर्गामध्ये त्यांच्या वैभवशाली जागेवर त्यांची ते राहत आहे प्रियानो. आणि प्रियानो, खास करून इथे हिब्री लोकांचं पत्र याचं लेखक जुना करारमध्ये जे प्रभूच्या मंडप होता, टेबल मेकर होतं आणि त्याच्या वैशिष्ट्य तो त्याच्या जे वैभव होतं, त्याचं जे सौंदर्य होतं आणि ते ज्या कारणाने ते मंडपाला तयार केलेलं लोकांना देवाकडे जवळ आणण्यासाठी, आणि हे सर्व त्याच्या दृष्टीमध्ये खूप सुंदर होतं प्रियांनो. आणि हे सुंदरता लोकांसमोर तो दर्शन करत आहे. आणि तो सांगत आहे की जे मेन जे टेबल मेकर किंवा मंडपचा कोट होता ते खूप मोठा कोट होता आणि प्रियानो ते 150 फीट लॉंग, 75 फीट वाईड आणि 7.5 फूट त्याचे जे कर्टन होते त्याला ते कवर करण्यात येत होतं प्रियानो. आणि हे पूर्ण ते कोट होतं आणि ज्याचे जे मेन जे टेबल मेकर होतं, जे मेन जे मुख्य जे मंडप होतं त्या पहिला भागमध्ये आपण बघतो, जसं आपण या वचनमध्ये वाचलेलं आहे. पहिला भाग तू ठत ते पवित्र स्थान त्याला बोलत होते, पवित्र स्थान. आणि तिथे सोनेरी 7 असे ब्रांचवाले लॅम्प स्टँड होते आणि दिवे आणि एक टेबल होता कॉन्सिक्रेटेड ब्रेडसाठी, अभिषेक भाकरसाठी आणि ऑल्टर ऑफ इन्सेन्स आणि धूप करण्याचा एक ऑल्टर होता आणि एक पडदा होता आणि ते पडदाच्या मागे आपण बघतो की परमपवित्र स्थान, द होली ऑफ होलिएस्ट प्लेस हे होतं. आणि ते 15
फीट सर्व बाजूने इतकं ते मोठं होतं आणि त्याला पडद्याने ते कव्हर करण्यात येत होतं आणि तिथे आर्क ऑफ द कव्हिनंट देवानी केलेलं कराराचं हे आर्क होतं तिकडे आणि त्याच्यामध्ये आपण बघतो त्या आर्कमध्ये सोनाच्या पॉटमध्ये मान्ना जे इस्रायल लोकांना देवानी मान्ना पुरवलेलं हे मान्ना तिकडे त्याच्यामध्ये होतं आणि 10 आज्ञाचे 2 टॅबलेट त्याच्यामध्ये होते आणि आरोनच्या जे काठी होती द रॉड ऑफ ॲरन दॅट आर बडेड ते त्याच्यामध्ये ठेवलेलं आणि आपण बघतो की त्याचं एक झाकण होतं आणि त्या झाकणला सीट ऑफ मर्सी असं बोलतात. सीट ऑफ मर्सी कृपाची खुर्ची असे बोलतात आणि त्याच्यावर 2 चेरुबीम होते. 2 चेरुबीम सोनेचे त्याला 6 पंख होत्या. 2 पंखाने ते स्वतःचे पाय कव्हर करत होते. 2 पंखने त्यांच्या फेस करत होते आणि 2 पंख ते उडायसाठी. देर वर 2 गोल्ड cherubim which had 6 wings. 2 wings they covered their feet, 2 wings they covered their face and 2 wings they could fly. असं तिथे एक होतं आणि प्रियानो हे खूप सुंदर गोष्ट आहे. सो ब्युटिफुल इट कॅनॉट बी एक्सप्रेस्ड इन वर्ड्स. असं तो महिमा कार्य गोष्ट आहे असं ते हिब्री लोकांचं पत्र इथे सांगत आहे आणि हे सर्व त्यांनी आठवण करून ते या हिब्रू लोकांचं पत्राच्या 9व्या अध्यायामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. आपण पुढे जाऊ. वचन 6 ते 10 वचन. When everything had been arranged like this, the priest entered regularly into the outer room to carry on his ministry. But only the high priest entered the inner room and only once a year, and never without the blood which he offered for himself and for the sins of the people had committed in ignorance. The Holy Spirit was showing by this that the way into the most holy place had not yet been disclosed as long as the first tabernacle was still standing. This is an illustration for the present time, indicating that the gifts and sacrifices being offered were not able to clear the conscience of the worshippers. There are only the matter of food and drink and various ceremonial washings, external regulation applying until the time of the new order. ब्रेनो इथे हिब्री लोकांचं पत्र याच्या लेखक सांगत आहे हे सगळं गोष्ट घडत होत्या. हे सर्व जे मनुष्याचं बाहेर जे आहे आउटर थिंग्स ऑफ द पीपल यांना ते शुद्ध करत होतं. बाहेरचं जे गोष्ट आहे त्याला शुद्ध करत होतं आणि ते बोलत आहे की जे परमपवित्र स्थान त्याच्यामध्ये किती सौंदर्य होतं आणि खूप त्याच्यामध्ये डिटेलमध्ये आपण जाऊ आणि ते बोलत आहे. परंतु त्याच्यामध्ये फक्त ते परमपवित्र स्थानमध्ये फक्त प्रमुख याजकालाच परवानगी होती त्याच्यामध्ये देवाचा मंडपमध्ये जायला. जे कॉमन पीपल होते, जे कॉमन लोक होते त्यांना त्या या सौंदर्याच्या पवित्र स्थानामध्ये ते जाऊ शकत नव्हते. आणि आपण इथं पुढे थोडंसं बघणार आहोत प्रियानो. जे यहुदी लोकांचा नवीन वर्ष जेव्हा ते एंटर होईल आणि त्या नवीन वर्ष प्रारंभ झाला त्याच्या 12 दिवस नंतर हे डे ऑफ अटॉनमेंट ते यायचं आणि त्या दिवशी लोक स्वतःच्या पापाची कबुली आणि प्रमुख याजक स्वतःच्या पापाची कबुली करायचं आणि सर्वांच्या द्वारे झालेले पापांची क्षमा देव त्यांना क्षमा करत होते. या विधीने आपण हे बघणार आहोत प्रियानो. प्रियानो आपल्याला हे जुन्या करारामधून सगळं इन्फॉर्मेशन आपल्याला मिळत आहे. जे प्रमुख याजक आहे ते डार्क कलर चा एक रोब किंवा झगा घालायचं. रोब किंवा झगा डार्क ब्ल्यू कलरचा झगा घालायचा आणि त्याच्यावर स्कारलेट पर्पल गोल्ड ते एम्ब्रॉयडरी ते त्याच्यावर होती. त्याच्या झगावर त्या रोबवर वॉज हॅव्हिंग एम्ब्रॉयडर स्कारलेट पर्पल अँड गोल्ड आणि त्याच्या कमरबंद किंवा गर्डल होता
जसं आजच्या काळामध्ये पाळक जे जगावर ते गर्डल घालतात ब्लॅक कलरचा, तसं ते गर्डल ते घालत होते प्रियानो. आणि प्रियानो त्यानंतर त्याच्या 2 खांद्यावर किंवा शोल्डरवर 2 प्रेशियस स्टोन होते आणि त्याच्यावर 6 इस्रायल लोकांचे कुळांचे नाव, 6 आणि 6 म्हणजे 12 कुळाचे नाव, 6 कुळाचे नाव त्याच्यामध्ये एनग्रेव्ह केलेले होते. त्यानंतर आपण बघतो त्यांच्याकडे एक त्या जगावर एक ब्रेस्ट प्लेट होतं आणि त्याच्यावर बहुमूल्य 7 पत्थर होते, 12 प्रेशियस स्टोन. आणि या 12 जे प्रेशियस स्टोन आहे त्यांच्यावर 12 इस्रायल लोकांची कुळचे नाव त्याच्यामध्ये एनग्रेव्ह केलेले होते प्रियानो. पुढे आपण बघतो की त्याच्या जे ब्रेस्ट प्लेटवर एक प्रेशियस डायमंड होतं, एक हिरा होता, प्रेशियस हिरा. आणि त्याच्यावर कॉन्सोनंट IWH हे कॉन्सोनंट त्याच्यावर लिहिलेलं. आणि त्याचे मिनिंग आहे जसं प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर INRI असं लिहिलेलं, तसं या प्रेशियस जे हिरा आहे त्याच्यावर IHWH लिहिलेलं. त्याचा अर्थ आहे देव यहावे, देव परमेश्वर पिताचं नाव यावे हे नाव त्याच्यावर कोरलेलं होतं प्रियानो. हे सगळं घालून, हे सर्व भव्य वस्त्र घालून पहिले ते प्रमुख याजक स्वतःला शुद्ध करायचं, मग हे जगा घालायचं आणि मग परमपवित्र स्थानमध्ये येऊन तो धूप करायचं, इन्सेन्स करायचं. आणि जे सकाळचे सॅक्रिफाईस आहे तो करायचं. आणि जे 7 ब्रांच जे दिवे आहे लॅम्प स्टँड त्याला ते ट्रिम करायचं. आणि प्रियानो ते ह्या इतका सुंदर जगा घालून तो एक बळदला, 7 लॅम्पला आणि 1 रॅमला त्याच्या बली करायचं. ही वेअरिंग दॅट गॉर्जियस रोब द हाय प्रिस्ट वूड सॅक्रिफाईस अ बुलक, 7 लॅम्प्स अँड अ रॅम. आणि हे सगळं बली केल्यानंतर हे जगा काढून टाकायचा, पुन्हा एकदा स्वतःला तो स्वच्छ करायच्या पाण्याने शुद्ध करायचं. आणि एक साधा सोबा जे आजच्या काळामध्ये सफेद व्हाईट कलरचा आपण कॅसेट घालतो पाळक लग, ते तसं ते घालून यायचं. आणि एका बळदवर किंवा बुलकवर त्याच्या हेडवर हात ठेवून स्वतःचे पापाची कबुली करायचं, कन्फेस करायचं स्वतःचं, पुटिंग हिज हँड ऑन द हेड ऑफ द बुलक. द हाय प्रीस्ट वूड कन्फेस his own sin, then he used to confess the sin of the people of Israel. मग संपूर्ण इस्रायल लोकांच्या पापांची क्षमाची तो कबुली करायचं प्रियानो. याच्यामध्ये आणखीन सगळ्या विधी आहे. तो स्केप गोट घ्यायचं आणि मग त्यांना जे पाप लोकांनी केलेले आहे ते त्याच्यावर ट्रान्सफर होणार आणि मग ते जे स्केप गोट आहे त्यांना ते जंगलामध्ये सोडून देणार. असं खूप सारे असे विधी आहे. आणि मग त्यानंतर त्यांचे रक्त घेऊन त्या वेदीवर आणि पवित्र स्थानमध्ये तो छणकव करत होता प्रमुख याजक. हे खूप सारे विधी आहे प्रियानो, त्या डिटेलमध्ये आपण जात नाही प्रियानो. आणि हे महत्त्व हिब्री लोकांस पत्राचा लेखक इथे दाखवत नाही, परंतु आपण पुढे जाऊ प्रियानो. आपण आता 11 वचन ते शेवटपर्यंत आपण घेऊ, 11 to 28 आपण घेऊ. When Christ came as a high priest of good things that as already here, he went through the greater and most perfect tabernacle that is not man-made, that is to say, not the part of the creation. He did not enter by means of blood or goat or cows. He entered the most holy place once for all by his own blood, having obtained eternal redemption. The blood of goats and the bull and ashes of the heifers sprinkled on those who are ceremonially unclean sanctify them, so that they are outwardly clean. How much more then with the blood of Christ, through the eternal Spirit offered himself unblemished to God,
cleanse our conscience and acts that led to the dead, so that we may serve the living God. For this reason, Christ is a mediator of a new covenant, that for those who are called may receive the promised eternal inheritance, now that he has died as a ransom to set them free from the sin and committed under the first covenant. In this case, the will, it is necessary to prove the death of the one who made it, because a will is in force only when somebody has died. It never takes effect while the one who has made is a living. That is why even the first covenant was not put into effect without blood. When Moses had proclaimed every commandment of the law of to the all people, he took the blood of the cows together with the water, scarlet wool and branches of hyssop, and sprinkled the scroll and all the people. He said, "This is the blood of the covenant which God has commanded you to keep." In the same way, he sprinkled the blood both the tabernacle and everything used in the ceremonies. In fact, the law requires the nearly everything to be cleansed with the blood, and without shedding the blood, there was no forgiveness. It was necessary when the copies of the heavenly things to be purified with these sacrifices, but the heavenly things themselves with the better sacrifice than these. For Christ did not enter a man-made sanctuary that was only a copy of true one. He entered heaven in itself now to appear for us in God's presence. Nor did he enter heaven to offer himself again and again, the way the high priest entered the most holy place every year with the blood that is not his own. Then Christ would have had to suffer many things since the creation of the world. But now he has appeared once for all the earth of the age to do away with the sin by the sacrifice of himself. Just as man is destined to die once and after that to face judgment, so Christ sacrificed once to take away the sins of many people, and he will appear a second time, and not to bear sin but to bring salvation those who are waiting for him. प्रियानो, या भागामध्ये आपण संपूर्ण ते हे जे भाग वाचलेला आहे वचन 11 ते 28 मध्ये, इथे हा बोलत आहे प्रियानो की प्रियानो लोकांना देवाच्या प्रेझेन्समध्ये आणायचं, देवाचा प्रेझेन्समध्ये लोकांनी यावं, त्यासाठी हे सगळं सॅक्रिफाईस करत होते. बुलक्स, लॅम्स आणि रॅम्स आणि यांच्या वध लोक करत होते, ज्यांच्या वधापासून किंवा त्यांच्या रक्तापासून त्यांच्या पापांची क्षमा प्राप्त होईल. प्रियानो, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, ज्यापर्यंत रक्तपात होत नाही किंवा शेडिंग ऑफ द ब्लड होत नाही, त्यापर्यंत लोकांना किंवा कोणाला पापांची क्षमा प्राप्त होणार नाही. हे देवाचा नियम होता. It was a law of God. Without shedding of the blood, there is no forgiveness of sins. आणि त्यासाठी ते लोक हे इस्रायल लोक हे वध करायचे. आणि प्रियानो, हा हिब्री लोकांचं पत्र याचं लेखक सांगत आहे की हे सर्व काही वर्षातलं एकदा प्रमुख याजक आणि संपूर्ण इस्रायल लोकांची कम्युनिटी हे जनावराची बली करायचे आणि लोकांना पापांची क्षमा प्राप्त व्हायची, आणि एक ते त्यांची आदत बनून गेलेली. प्रियानो, बाय सॅक्रिफायसिंग द ॲनिमल्स इट बिकेम द हॅबिट ऑफ द पीपल. आणि जर हे देवाची योजना आहे तरी त्यांचा बाह्यपणा आउटवर्ड थिंग त्यांचं शुद्ध करत होतं हा शेडिंग ऑफ द ब्लड. आणि प्रियानो, सांगत आहे या हिब्री लोकांचं पत्र की प्रभू येशू ख्रिस्त आल्यानंतर हे त्यांनी स्वतःच्या रक्ताची बली दिलेली आहे आणि ते परत करायची गरज नाही. देर इज नो नीड टू सॅक्रिफाईस द ब्लड ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट अगेन अँड अगेन. आणि हे जेव्हा आपण पश्चाताप करतो, प्रभू येशू ख्रिस्ताने सांडवलेलं रक्त आहे, आपण आपली पापाची कबुली करतो आणि रक्ताद्वारे एकदाच प्रभू येशू ख्रिस्ताने रक्त सांडलेलं आहे आणि त्याच्या रक्ताच्या सांडण्याने सॅक्रिफाईस ऑफ हिज ब्लड वी रिसीव्ह द फॉरगिव्हनेस ऑफ आवर सिन्स. असं या लेखकाला सांगायचं आहे. पुन्हा ते विधी तुम्हाला आणि मला करायची गरज नाही. वी डू नॉट हॅव टू डू दिस सेरेमनी लाईक द ज्यूइश पीपल ऑर द लाईक अ हाय प्रीस्ट एव्हरी इयर.
आणि तसं प्रभू येशू ख्रिस्तानी जे इनोसंट जे ॲनिमल होते आणि त्यांना जबरदस्तीने त्यांना ते वध करण्यात येत होते. आणि प्रियानो, ते सांगत आहे की जनावर ते स्वतःच्या मर्जीने किंवा स्वतःची इच्छेने द ॲनिमल वर नॉट विलिंगली कमिंग टू बी सॅक्रिफाईस, बट त्यांना जबरदस्तीने त्यांना सॅक्रिफाईस करण्यात येत होतं प्रियानो. परंतु आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्त विलिंगली स्वतः त्यांनी व्हॉलेंटिअर करून स्वतःला ते राजीव करून स्वतःच्या जीव तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आणि अखिल मानव जातांसाठी प्रभू येशू ख्रिस्तानी स्वतःच्या जीवाचा बली दिलेले आहे. आणि प्रियानो, पवित्र शास्त्र सांगत आणि हे भागमध्ये सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वतःच्या रक्ताच्या जे कुर्बानी आहे किंवा बली आहे, सॅक्रिफाईस आहे, इट इज अ मोस्ट कॉस्टलीएस्ट थिंग फॉर गॉड. हे सगळ्यात महाग ही गोष्ट होती देवासाठी, हे पापांची क्षमा. आणि त्याचं महत्त्व तुम्हाला आणि मला कळायला पाहिजे प्रियानो. जर आज तुम्हाला आणि मला मोफत आपल्याला पापांची क्षमा प्राप्त झालेली आहे, परंतु खूप मोठा चुकादा आपला प्रभू येशू ख्रिस्त तारणाऱ्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी केलेलं आहे प्रियानो. आणि प्रियानो, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे प्रियानो. आणि हेच प्रभू येशू ख्रिस्ताचा महत्त्वता, प्रभू येशू ख्रिस्ताची बलीद्वारा जे महत्त्व आता निघलेलं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्तानी स्वतःच्या जीवाच्या बली दिलेल्या आहे आणि त्यामधून एक नवीन करारच्या स्थापना झालेल्या आहे. आणि ते सिद्ध करायचं या लेखकाला तुमच्यासमोर आणि माझ्यासमोर. आणि प्रभू येशू ख्रिस्त सर्वात श्रेष्ठ आहे प्रियानो. त्याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः बोललेले की सर्व जीभ कबूल करणार आणि सर्व गुडघे टेकणार आणि सर्व लोक कबूल करणार की हेच प्रभू आहे. एव्हरी नी शेल बाव and every tongue shall confess that Jesus is the Lord. आणि खरोखरच देवाला, प्रभूला महिमा असो, कोटी कोटी प्रभू येशू ख्रिस्ताला महिमा असो प्रियानो. पुढे तो सांगत आहे की जे पापांची क्षमेसाठी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचा जीव दिलेला आहे, ते त्याची तुलना कुठला प्रमुख याजक बरोबर करू शकत नाही प्रियानो. प्रमुख याजकांना स्वतःच्या पापाची कबुली करावं लागत होती. स्वतःच्या पापाची क्षमासाठी त्यांना जनावराची बली द्यायची होती. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतःच्या पापाची कबुली करावी लागले नाही आणि स्वतःची पाप त्यांनी केलं नव्हतं. म्हणून हे सर्व प्रभू येशू ख्रिस्तावर लागू होत नाही. आणि आपण बघतो की हे लेखक बोलतो की प्रमुख याजक मानव लोकांनी किंवा मनुष्यांनी बनवलेला मंडप आहे, टेबल नेकर आहे, त्याच्यामध्ये प्रवेश करत होता. पण प्रभू येशू ख्रिस्ताने मानव टेबल नेकर किंवा मंडपमध्ये प्रवेश केला नाही, परंतु हे स्वर्गीय वैभव याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने प्रवेश केला आहे. प्रियानो, अनेक त्याच्या गोष्ट या आपण 9व्या अध्यायामध्ये आपण बघतो. त्याच्यामध्ये एक उत्तम गोष्ट विचार असं सादर करत आहे की जर इतकी सौंदर्य या देवाच्या मंडपमध्ये होतं आणि देवाचं दर्शन होत होतं आणि देवाची उपस्थिती या पवित्र मंडपमध्ये होतं इस्रायल लोकांसाठी आणि प्रमुख याजकांसाठी, तर स्वर्गामध्ये किती वैभव आहे देवाचं. आणि तिथे कुठल्या सूर्याची गरज पडत नाही, प्रकाशासाठी कुठली आणखीन एक्स्ट्रा गोष्टीची गरज नाही. आणि किती सौंदर्य स्वर्गामध्ये आहे. आणि हिरे, जवाहरात आणि सोने आणि सर्व वैभव तिकडे, सर्व कलर आपल्याला दिसणार. हे कलरफुल जे जगा प्रमुख याजक घालत होतं आणि सर्व त्या वेगवेगळ्या वस्तूने मंडप सजवलेला होतं. कविनेंट किंवा टेबल नेकर सजवलेलं होतं. त्यामध्ये किती सौंदर्य होतं. तर तो बोलतो की स्वर्गामध्ये किती वैभव आहे. आणि प्रियानो, असं जागासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या शेवटचा जे वचन आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गरोहण झालेलं आहे. आता ते दुसरेदा येणार आहे. ते स्वतःच्या जीवाची बली द्यायला नाही, परंतु तुमच्या आणि माझा न्याय करण्यासाठी ते प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. आणि त्याची आठवण तुम्हाला आणि मला ठेवायची गरज आहे. आणि जे लोक जे वाचवले जात आहे, जे लोक स्वतःला वाचवतात पाप क्षमा करून आणि पश्चाताप करून, जे लोक वाचले जात आहे, दोज पीपल हू हॅव बीन सेव्ड, त्यांनाच प्रभू येशू ख्रिस्ताचे तारण प्राप्त होणार आहे. आणि अशी जी वैभवशाळी जागा आहे स्वर्गामध्ये,
त्याच्या भागीदार फक्त जे लोक वाचलेले लोक आहे त्यांनाच होणार आहे, असं ह्या लेखकाला तुम्हाला आणि मला सांगायची गरज आहे. प्रियानो, आज प्रश्न उठतोय का आपण या स्वर्गासाठी क्वालिफाय आहोत की नाही? आर वी क्वालिफाईंग टू एंटर इन टू द साल्वेशन ऑफ गॉड, एंटर इन टू द इटर्नल लाईफ दॅट गॉड हॅज प्रॉमिस्ड अस? आणि त्याच्यासाठी तुम्हाला आणि मला त्याचं उत्तर द्यायची गरज आहे. प्रियानो, आजच पश्चाताप करा. कोरोना खूपच वाढत चाललेला आहे प्रियानो, सगळ्याच्या परिसरामध्ये आलेला आहे प्रियानो, आपल्या घरामध्ये सुद्धा येऊ शकतो. त्याच्या सावधता तुम्हाला आणि मला बाळगायची गरज आहे प्रियानो. आणि प्रियानो, आपण प्रभूच्या हातामध्ये आपल्या स्वतःला सुपूर्द करू. प्रभू तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सन्याधीश परमेश्वर पित्या, प्रभू आम्ही तुझ्या वचनासाठी प्रभू आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रभू खूप साऱ्या नवीन गोष्ट तू आम्हाला शिकवलेल्या आहेत प्रभू. आणि प्रभू जे वाचलेलं आहे त्याच्या पुन्हा एकदा रिव्हिजन झालेलं आहे. आणि प्रभू तुझा मंडप जुन्या करारमध्ये खूप वैभवशाळी होतं आणि तुझी उपस्थिती तिकडे होती आणि तू लोकांची पापांची क्षमा करायचं आणि प्रभू लोकांना जीवन देत होता आणि प्रभू लोकांना आशीर्वाद देत होता. आणि प्रभू येशू ख्रिस्त आल्यानंतर प्रभू आम्हाला एक नवीन प्रकाराच्या प्रभू करार त्यांनी आमच्या बरोबर केलेला आहे. आणि प्रभू स्वतःच्या जीवाची बली दिलेली आहे. आणि प्रभू जेव्हा आम्ही पश्चाताप हृदय आम्ही त्यांच्याकडे येतो प्रभू, त्यांच्या रक्ताद्वारे आम्हाला सर्वांच्या पापांची क्षमा प्राप्त होत आहे प्रभू. आणि प्रभू ज्यांची पापांची क्षमा झालेली आहे, ज्यांच्या शुद्ध अंतःकरण आहे, ज्यांचे शुभ कार्य आहे प्रभू, तुझ्या मार्गामध्ये चालतात त्या लोकांना तू तारण देणार आहे प्रभू. त्याच्यासाठी तू आम्हाला तयार कर प्रभू. आम्ही पण सर्वजण क्वालिफाय होऊ अशी तुझी कृपा तू आमच्या सर्वांवर पाठव प्रभू. प्रभू तुझ्या वचनाबद्दल प्रभू आभार व्यक्त करतो. आम्ही तुझ्या हातामध्ये सुपूर्द करतो. प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियानो, आपण प्रभूंनी शिकवलेली प्रार्थनामध्ये जॉईन हो. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमची अपराध तो आम्हाला क्षमा कर. आम्हाला परीक्षित आण नकोस, पण आम्हाला सर्व वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता आपला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता आता आणि सर्वदा आपल्या सर्व प्रियजनांवर राहो. आमेन. प्रियानो, प्रेज द लॉर्ड अँड गॉड ब्लेस यू.